जय श्री कृष्ण मित्रांनो, आपल्या भगवद्गीता सिरीजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पेज नंबर 6। मित्रांनो, मागच्या पेजवर आपण पाहिले की अर्जुनाने श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करले। या 6व्या पेजवर लेखक सांगतात की अर्जुन हा भगवंताचा सखा असल्यामुळे खरं तर अज्ञानाच्या पलीकडे होता, पण कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांनी त्याला जाणून बुजून अज्ञानात टाकले। का? जेणेकरून अर्जुन जीवनाच्या समस्यांबद्दल प्रश्न विचारू शकेल आणि श्रीकृष्णांनी दिलेली उत्तरे भविष्यातील आपल्यासारख्या मानवी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील। आता या पानावरील सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो। भगवद्गीतेचा नेमका काय विषय आहे? गीता आपल्याला 5 मूलभूत तत्वांचे म्हणजेच 5 मुख्य गोष्टींचे ज्ञान देते। ते 5 विषय कोणते? पहिला, ईश्वर, परमेश्वर आणि सर्वोच्च नियंत्रक। दुसरा, जीव, आपण सर्व सजीव आत्मे। तिसरा, प्रकृती, भौतिक निसर्ग किंवा सृष्टी। चौथा, काळ, अखिल ब्रह्मांडांची वेळ किंवा कालमर्यादा। पाचवा, कर्म, आपण करत असलेल्या कृती किंवा कार्य। या 5 गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि काळ या सर्वांवर कसा प्रभाव पाडतो हेच आपल्याला पूर्ण गीतेमध्ये शिकायला मिळते। या पेजवर एक खूप मोठी सत्य परिस्थिती मांडली आहे। लेखक म्हणतात की जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर आणि जे नियंत्रित असतात ते म्हणजे आपण सर्व जीव। आजकाल बरेच लोक म्हणतात की मी स्वतंत्र आहे, मी माझ्या मनाचा मालक आहे, पण गीता सांगते की आपण प्रत्येक बाबतीत निसर्गाच्या किंवा परिस्थितीच्या नियंत्रणाखाली आहोत। जो माणूस स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र समजतो तो मूर्ख आहे। आपण परमेश्वरासारखे श्रेष्ठ नाही, तर आपण त्यांचे अंश आहोत। गुणांच्या बाबतीत आपण देवासारखे आहोत, पण क्षमतेच्या बाबतीत आपण खूप लहान आहोत। या सृष्टीच्या मागे कोणीतरी नियंत्रण करणार आहे हे समजावून सांगण्यासाठी या पानात एक सुंदर उदाहरण दिले आहे। जसे एखादे लहान मूल रस्त्यावरून धावणारी मोठी मोटारगाडी पाहते, तेव्हा त्याला वाटते की ही गाडी स्वतःहून किंवा जादूने चालली आहे, पण एका सुजाण आणि बुद्धिमान माणसाला माहिती असते की त्या गाडीच्या मागे एक इंजिनियर आहे आणि गाडीच्या आत एक ड्रायव्हर बसला आहे जो ती चालवतोय। अगदी तसेच हे संपूर्ण ब्रह्मांड स्वतःहून चालत नाहीये। या अद्भुत सृष्टीमागे श्रीकृष्ण म्हणजेच परमेश्वर हा मुख्य चालक आहे, ज्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडत आहे। थोडक्यात सांगायचे तर पेज नंबर 6 आपल्याला देवाचे मोठेपण शिकवते। सोन्याचे एक छोटा कण सुद्धा सोन्याचाच असतो आणि समुद्राच्या पाण्याचे एक थेंबही खारटच असतो। तसेच आपण जरी देवाचे अंश असलो तरी आपण संपूर्ण ब्रह्मांडावर किंवा काळावर नियंत्रण ठेवू शकत नाही। आपल्याला त्या परम चालकाचे नियम पाळावेच लागतील। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या 5 तत्वांपैकी कर्म आणि प्रकृती याबद्दल अजून सखोल माहिती घेणार आहोत। जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा।